आहे गिरिजाकडे. गिरिजा, तुझी काय व्यक्तिरेखा या सिनेमात? मी राधा नावाचं कॅरेक्टर प्ले करते आणि मी राघवची बायको आहे. आम्ही US वरून इकडे आलो आहे आणि राधा हे कॅरेक्टर खूपच बॅलन्स्ड, कंट्रोल्ड आणि प्रॅक्टिकल असं कॅरेक्टर आहे. आणि राघव आणि निवेदिता सराफ यांनी जो रोल केला आहे, या दोघांमध्ये एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न नेहमी हे कॅरेक्टर करतं आहे. अशा प्रकारे ह्याच्या बायकोचा रोल केलेला आहे मी. वा वा वा. आणि आता येणार आहे शर्वरी जेमिनीस यांच्याकडे. खरं तर शर्वरी यांच्या नृत्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकत नाही हे आपण पाहिलेलं आहे. मला प्रश्न हाच विचारायचा, समजा शर्वरी तू जर आजारी असशील, तू येणार नसशील, तर मग इव्हेंटवाल्यांनी काय करायचं? नाही, आजकाल काय आहे, इव्हेंटमध्ये जर वंदना होणार नसेल ना, तर डॉक्टर निलेश सावंतचं निवेदन नक्की असतं. त्यामुळे सुरुवात तशी झाली ना तरी लोकांना आवडतेच. माझं निवेदन आजपर्यंत लोकांना जेवढं आवडलं नसेल ना, तेवढं आता इथून पुढे आवडेल. का माहितीये का? कारण पुण्यातल्या लोकांनी पावती दिली ना, ते मग खरं असतं. ती आज मला मिळालेली आहे. शर्वरी, विनोदाचा भाग वेगळा. या सिनेमात तुझी एक वेगळी व्यक्तिरेखा आहे, जे आल्या आल्यास तू सांगितलंस. तर साधारण काय आहे ती भूमिका, काय घडतं? मला ज्यावेळेला प्रवीणने विचारलं की तू रशिदा हे कॅरेक्टर करशील का या चित्रपटातलं, जी पाकिस्तानातनं आलेली एक अतिरेकी आहे, तर मी 10 वेळा प्रवीणला विचारलं की तुला नक्की मलाच विचारायचं आहे ना हा रोल? तू अतिरेकी, आणि परत त्यांनी असं सांगितलं की तुझ्या अंडर 2 जण असणार, म्हणजे तू त्यांची बॉस. हे म्हटल्यावर मी म्हटलं, याला कुठल्या ह्याच्यात न वाटलं असं अँगलमधनं की मी बॉस कोणाची तरी होऊ शकेन आणि अतिरेकी एवढ्या सशक्तपणे करू शकेन की नाही, किंवा काय निगेटिव्ह कॅरेक्टर. पण माझ्यासाठी पण ते आव्हानात्मक होतं आणि त्याचा विश्वास होता पूर्णपणे, म्हणूनच मी ते साकारू शकले. क्या बात. आज कश्मीर इथे आलेला आहे आणि त्याची नृत्यकला सगळ्यांनाच माहिती आहे. पण काय, आज दुसरे हिरो पण शेजारी बसलेत, बाबा बसलेत. तर जरा मला असं बघायचं आहे की कश्मीर आणि बाबा जर थोडे एखाद्या स्टेपवर थिरकले तर काय गंमत येईल. माझा प्रांत गेलं का आम्हाला, आम्ही पण जॉईन करू सर तुम्हाला. कश्मीर शिकवेल आम्हाला. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, तिची माझी माझी तिची, तिची माझी माझी तिची आहे बरोबर. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, येतो आता प्रवीण तरडे तुमच्याकडे. तर आता दिग्दर्शकाच्या नजरेतून मला खरं तर ऐकायचंय की काय आहे कथानक या सिनेमाचं संपूर्ण. या चित्रपटाच्या कथानकाला जर खरी मांडणी द्यायची असेल सोप्या शब्दात, तर मी परवाचं उदाहरण देईल. आषाढी एकादशीला 2 मोठ्या घटना घडल्या, दोन्ही दुःखद होत्या. एक, मिसाईल मॅन या देशाचे राष्ट्रपती, जे 4 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाचे आवडते होते, ते आपले कलाम साहेब गेले. आणि दुसरी गोष्ट, गुरुदासपूरला जो आतंकवाद्यांचा हल्ला झाला, त्याच्यामध्ये एक सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस तिथले ते गेले, बलजीत सिंग. या दोघांना हा चित्रपट समर्पित करतो मी, कारण हा चित्रपट या दोघांचा आहे. आतंकवादी हमले रोखणारा एक मोठा सुरक्षितेचा गट आणि विज्ञानाचा बेस, या देशाला विज्ञान किती मोठ्या पातळीवर पोहोचवू शकतं हे सांगणारा एक मोठा वैज्ञानिक, यांचीच ही गोष्ट आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी नासातून एक मोठा सायंटिस्ट या देशात आलाय, एक फ्रिक्वेन्सी सेट करायला. आणि ती फ्रिक्वेन्सी सेट करताना त्याला बाकी कशाचाच राग नाही, देवाबद्दल खूप मोठा राग आहे, जो प्रत्येकाच्या मनात असतो. जो स्वतःला नास्तिक म्हणून घेतो, त्याच्या रागाची परिसीमा कुठपर्यंत जाते, तर तो फ्रिक्वेन्सी बनवतो जगातली टॉप. पण जगातली फ्रिक्वेन्सी टॉप बनवल्यानंतर सांगतो, मला ज्या सोसायटीत ठेवलं होतं